नमस्कार मंडळी. छोटीशी लघुकथा. आईच्या नावे असलेली जागा आपल्या नावावर करून घेण्यासाठी सुप्त इच्छा मनात धरून आईच्या ताब्यासाठी दोन भाऊ भांडत होते. आईला विचारल्यावर ती म्हणाली, जो माझ्या 3 औषधाच्या गोळ्यांची नावे एका झटक्यात सांगेल त्याच्याकडे मी जाईन. दोन्ही भाऊ खजील झाले. कथा दुसरी. शिक्षणासाठी दूर देशी गेलेला गरीब होतकरू मुलाने आईला पत्र पाठवले. त्यात त्याने लिहिले, इथे माझी जेवणाची चंगळ आहे, काळजी करू नकोस. आईने ते पत्र वाचून एक वेळचे जेवण सोडले, कारण पत्राच्या शेवटी मुलांच्या अश्रूने साई फुटली होती. कथा 3. आजोबाच्या काठीला हाताने ओढत नेणाऱ्या नातीला पाहून लोक म्हणाले, अगं हळूहळू आजोबा पडतील ना. आजोबा हसून म्हणाले, पडीन बरं, माझ्याजवळ 2 काट्या असताना. कथा 4. आंब्याच्या झाडावर चोरून आंबे खाण्यासाठी मुलांच्या पाठीत रखवालदाराने काठी घातली आणि थोड्या वेळ धाक म्हणून त्यांना झाडाला बांधून ठेवले. का कुणास ठाऊक, पण त्यानंतर त्या झाडाला कधीच मोहर आला नाही. कथा 5. हाफिसमधून दमून आलेल्या बाबाने आजीचे पाय चेपून दिल्यावर पाहून नातीने न सांगता बाबाच्या पाठीला तेल लावून दिलेले पाहून आजी म्हणाली, ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात. 6. वडील गेल्यावर भावाने संपत्तीची वाटणी केल्यावर म्हाताऱ्या आईला आपल्या घरी नेताना बहीण म्हणाली, मी खूप भाग्यवान आहे, माझ्या वाट्याला तर आयुष्य आलं. 7. काल माझा लेक मला म्हणाला, बाबा मी तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही, कारण तू पण आजी आजोबांना सोडून कधीच राहिला नाहीस. पण एकदम वडिलोबचीच प्रॉपर्टी नावावर झाल्यासारखं फिलिंग आलं मला. 8. तिच्या नवऱ्याचा मित्र भेटायला आला आज हॉस्पिटलमध्ये. ती खूप आजारी होती म्हणून जाताना बळेबळेच 5,000 रुपयाचे पाकिट तिच्या हातात ठेवून गेला आणि म्हणाला, लग्नात आहेर द्यायचा राहिला होता, पण दोस्त बराच झाला की छानशी साडी घ्या. त्या पाकिटावर पुढे असे सॉरी प्रेझेंट्स फोन लिहिले होते. 9. आज भेळ खायची खूप इच्छा झाली. ऑफिस सुटल्यावर पण घरी यायला उशीर होईल आणि सासूबाई देवळात जायचे असते म्हणून मनातील इच्छा मारून धावपळत घर गाठले. तिने स्वयंपाकखोलीत शिरली तर सासूबाई म्हणाल्या, हातपाय धुवून पटकन भेळ केली आणि आज कैरी घालून खूप दिवस झाले, मला खावीशी वाटत होती. 10. तिन्ही सांजेला सुमितीबाई देवापाशी जपमाळ करत बसल्या होत्या. तेवढ्यात मुलगा कामावरून आला. पाठोपाठ मोगऱ्याचा सुवास आला. सासूबाईंनी केसात फुलाला असेल या विचाराने त्या अजून डोळे घट्ट मिटून घेतले. थोड्या वेळाने जप झाल्यावर डोळे उघडून पाहिले तर मोगऱ्याची ओंजळभर फुले त्यांच्या बाळकृष्णासाठी ओटीत वाट पाहत होती. त्यांची कूस अजूनही सुगंधीचीच होती. देवघरातला खोडकर काना गालात हसतच होता. सध्या बाहेर इतके नकारात्मक विचार फैलावत आहेत की लोकांना मनातल्या चांगुलपणाविषयी उडत चालला आहे. अशावेळी सत्कारात्मक लघुकथाची आणि जास्तीत जास्त प्रसार करण्याची आवश्यकता आहे. तर बरोबर ना. तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.